सवन कालो अयन सवन भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटीकोटी प्रणाम. तसेच भारतीय संस्थेच्या द्वितीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच तृतीय अध्यक्ष महाउपाशी थोडं वाढ आहे. असंच बोलून मी खूप बोलण्यासारखं खूप आहे त्यांच्याबद्दल. जय भीम. जय भीम. ते आमचे मामा यांच्या जय भीम. जय भीम. ते आमचे मामा यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त इथे आलेलो आहोत. तरी मी माझ्या मित्रवरी परिवारातर्फे जय भीम. आज आम्ही खास मुंबईवरून भाऊ म्हणजेच पीजी भोसले सर्वांना जय भीम. आज पीजी भोसले गुरुजींचा 5वा स्मृती दिन आहे आणि माझे पूर्ण कांबेकरांकडे सगळ्यांना जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब मध्ये मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य सर्वांना माझा जय भीम. जय भीम. मी आज गायकवाड परिवारतर्फे मी सर्वांना जय भीम जय भीम करते. करते आणि पीजी भोसले गुरुजींबद्दल त्यांच्याबद्दल खूप काय काय बोलण्यासारखं आहे. ते आम्हाला गोष्टी सांगायच्या, आम्हाला खेळवायच्या, खूप काय काय करायच्या. पण जेव्हापासून ते नाही आहेत तेव्हापासून त्यांची खूप आठवण येते. जेव्हा सर्व आदर्शांना वंदन. उपस्थित तुम्हा सर्वांना माझ्या सविनय. भाऊने नेहमी मला शिकवले की माणसांसमोर बोलायचं कसं असतं असेल की त्यावेळी भाऊ एकटेच पडलेले, त्यांना माणसांची गरज होती पण त्यांना कधी येणार बाळा घरी. आणि तपासणं आमच्या गावाची प्रगती झाली, आपल्या समाजाची प्रगती झाली, प्रत्येक घर सुधारलं. नाही तर भगवान बुद्धांचा धम्म कुणाला माहिती नव्हता. आज तो धम्म प्रचलित झाला. आज त्या लोकांनी एवढी सुंदर जयंती आज या गावात साजरी केली. खरंच जेव्हा मी एंट्री केली घरामध्ये इतके पाहुणे असायचे, चहाच्या पाठीला खाली यायचे, साडी आणायची, ते म्हणायचे नाही गेली तुझा ड्रेस घालायला. इथं बसल्यानं सर्वांना द्यायचं. आज आमचे काका 5 वर्ष झाले जाऊ, पण काही नाही. भोसले काकांनी सगळं कमवून ठेवले, झाड लावलेले रोप आणि त्याच्या फांद्या ह्या फुटलेल्या आहेत सगळीकडे. उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. जय भीम. आज या ठिकाणी आपण जांबे गावामध्ये कालकथित पीजी भोसले गुरुजी ही त्यांनी दिली कोणतीही त्याला खूप सारी मेहनत घ्यायची आहे. प्रत्येक जण मेहनत घेत आहे आणि एवढंच बोलून मी